नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण चटपटीत अशी दहीपुरी बघणार आहोत। तर चला बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। आपण आज दहीपुरी बनवतोय। त्यासाठी बघा मी इथं दही घेतलेले आहे 2 वाटी आणि अर्धी वाटी जवळजवळ पिठी साखर वाटून घेतलेली आहे। आपल्याला गोड दही करायचे। आता ते छान फेटून घ्यायचं, असं पातळ आपल्याला करायचंय ते, कारण की आपल्याला ते पुरीवर टाकायचंय ना। छान फेटून घ्यायचंय, त्याच्यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्या गेल्या पाहिजेत आणि व्यवस्थित पिठी साखर मिक्स झाली पाहिजे। बघू शकता इथं आपलं गोड दही तयार झालेले आहे आणि हिरवी चटणी लागणार आहे। ऑलरेडी मी हिरवी चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे। इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेत। आता छान मॅश करूया आपण। आपल्याला त्या दहीपुरीसाठी स्टफिंग लागणार आहे ना, मग हे बटाटे उकडलेले आहेत, तर आपण छान मॅश करायचे। बघा इथं मॅश करून झालेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे। त्याच्यासाठी मी इथं लाल तिखट घेतलेले 1 चमचा, चाट मसाला घेतलाय 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये थोडं काळं मीठ टाकायचे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। बघू शकता इथं मी पुऱ्या घेतल्यात, बाजारात ना आणल्यात पुऱ्या। आता त्याला मध्ये होल पाडून घेऊया। प्रत्येक पुरीला व्यवस्थित होल पाडून आता आपल्याला त्याच्यामध्ये ना स्टफिंग आपण जे तयार केले, बटाटा उकडलेला, ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे। तुम्ही लाऱ्यांवर दहीपुरी खातास, अशाच पद्धतीने तुम्ही घरी करून बघा, खूप छान लागते। आता आपण हे स्टफिंग भरूया। प्रत्येक पुरीमधनं आपण जो बटाट्याचं स्टफिंग केले ते व्यवस्थित भरून घेऊया। बघू शकता इथं आपल्या बटाट्याचं स्टफिंग भरून घेतलेलं आहे। बघू शकता इथं पूर्ण बटाट्याचं आपण जे स्टफिंग आहे ते पूर्ण करून घेतले भरून। आता आपण जे फेटून घेतलं होतं दही, गोड दही, ते आपल्याला ह्या पुरीमधनं टाकायचे। 1-1 चमच टाकून घ्यायचे, कारण की दहीपुरी दहीचंच प्रमाण जास्त असतं आणि दह्यामुळं खूपच छान टेस्ट लागते त्या दहीपुरीला। बघू शकता आता आपण गोड चटणी केली चिंचेची, ह्याची सुद्धा मी व्हिडिओ टाकलेली आहे। पाणीपुरीच्या ह्याच्यामध्ये मी चटण्या दाखवलेल्या आहेत। आता ही गोड चटणी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ह्या पुरीवर आपल्याला 1-1 चमचा टाकून घ्यायची। हिरवी चटणी पुदिन्याची, हिची पण व्हिडिओ पाणीपुरीच्याच व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता ह्याच्यामध्ये पण आपण थोडी थोडी चटणी ही पुदिना हिरवी मिरचीची ॲड करूया। बघू शकता आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। चाट मसाला, तसेच भाजलेल्या जिऱ्याची पूड ती सुद्धा टाकून घेऊया आणि काळं मीठ हे वरण आपल्याला थोडं थोडं टाकून द्यायचंय, त्याच्याने खूपच छान चव येते। आता सगळ्यात शेवट आपल्याला आहे ना हे सगळं टाकून झालं की आपल्याला जी बारीक शेव बाजारात भेटती ती बारीक शेव आपल्याला त्याच्यावर टाकायची। बघू शकता इथं बारीक शेव मी टाकते आणि त्याच्यावरनं आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची। अजून थोडंसं दही टाकायचे, अजून वरनं थोडंसं दहीने असं गच्च भरली पाहिजेत पुरी ती, तर त्याचा स्वाद खूप छान येतो। एकदम यम्मी दिसतीये ना। आता कोथिंबीर आपण टाकूया थोडीशी व्यवस्थित। एकदम लाजवाब, बघूनच तोंडाला पाणी सुटते। बघा कशी बनली आपली दहीपुरी। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा।
मी दाखवलेल्या दहीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.